निर्दयी हगवणे कुटुंबामुळे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाचे अतुनात हाल। गेल्या 6 दिवसात वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबाकडे होतं। हगवणे कुटुंबाने वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबापासून 6 दिवस लपवलं। वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आई-वडिलांकडे। अज्ञातांना बाळ बाणेरच्या महामार्गावर आणून दिलं। वैष्णवीच्या काकांची माहिती। हगवणेंच्या मोठ्या सुनेंना दाखवले मारहाण झाल्याचे फोटो। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचा सीसीटीव्ही फुटेजही समोर। हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेकडून पर्दाफाश। हगवणेंची मोठी सून मयुरीच्या तक्रारीची महिला आयोगाने दखल घेतली असती तर वैष्णवी जिवंत असती, सुषमा अंधारी यांचा आरोप। तर महिला आयोगाकडून दुर्लक्ष झालं असेल तर कारवाई होईल, आदिती तटकरे यांचं आश्वासन। आयजी जालिंदर सुपेकर हे वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा। आयजी जालिंदर सुपेकरांचा धाक दाखवत हगवणे कुटुंबाकडून दोन्ही सुनांवर अत्याचार, अंजली दमानिया यांचा आरोप। वैष्णवीचा मृत्यू हा हुंडाबळीचा प्रकार। लग्नाच्या बैठकीमध्ये फॉर्च्युनर गाडीची मागणी केलेली, वैष्णवीच्या मामाचा आरोप। मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, वैष्णवी हगवणेच्या वडिलांची मागणी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कठोर कारवाई करणार। बाळ सुखरूप राहिला पाहिजे असं पिंपरी पोलीस आयुक्तांना सांगितलं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नकोत, वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर फरार हगवणेंच्या शोधासाठी 3 पथकं वाढवली। अजित पवारांचा कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद। राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडांचा पक्ष। अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत की गुंडांचे आका आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी। वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त। चौकशीसाठी एसआयटी नेमणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पैसे न दिल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची अर्जुन खोतकरांकडून ठेकेदारांना धमकी। 10 कोटी पुढील 2 दिवसात जमा होणार होते। अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून आतापर्यंत 100 कोटी जमा, संजय राऊतांचा आरोप। विधिमंडळ अंदाज समितीमधील आमदारांसाठी गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी ठेवले। माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप। तर समिती आणि सरकारला बदनाम करण्याचं काम, अनिल गोटेंचे आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळले। पाकिस्तान सोबत नो ट्रेड नो टॉक। आता पाक सोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर बद्दल असेल। 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पाकची हेर ज्योती मल्होत्राची गणेशोत्सवामध्ये मुंबईला भेट। लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी ज्योतीचा वावर। सूत्रांची माहिती, ज्योतीच्या कोठडीमध्ये 4 दिवसांची वाढ। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण। पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाट। एनआयए आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू। भारत पाक संघर्षामध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा जयशंकर यांनी फेटाळला। भारत पाक मधील थेट चर्चेनंतर युद्धबंदी। पाककडूनच युद्धबंदीबद्दल आधी चर्चा सुरू, एस जयशंकर यांच्याकडून स्पष्ट। व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यामध्ये वाद। वंशवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि रामाफोसा यांच्यामध्ये खडाजंगी। वॉशिंग्टनमध्ये इस्रायलच्या दूतावासातल्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या। यहुदी म्युझियम जवळ 2 इस्रायली कर्मचाऱ्यांवर गोळ्या झाडल्या। अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञाताने अचानक प्रवेश केल्यानं खळबळ। जितेंद्र कुमार या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। तर 19 मे रोजी सलमानच्या अपार्टमेंटमध्ये शिरणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल। राज्यामध्ये कोरोनाचे आणखी 26 रुग्ण। राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 132 वर। सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईत।